आपण त्यातनं टाकले ते इम्पॉसिबल आमचा कॅमेरा ऐकत नाही ना त्या गोष्टी 8 ते 8:30 8 ते 8:30 तुम्ही जास्त बघता म्हणजे 8:30 एक हा त्या ताईंचं नाव काय आहे मंदिर तुमची मुलगी जाते हो जाते आज का वापस आली ती का आता वेळ झाला ना तिकडून का तुमच्यामध्ये काही सुधारणा दिसल्या तुम्हाला हो सुधारणा तुम्ही कुठं आहे तसं अच्छा साहेब अंगणवाडी उघडी असते काही तक्रार त्यांची या पटपट सगळ्यांनी या लवकर हात वरती करा दोन्ही हाताने फुलं द्यायची होती घेतले का तुम्ही मॅडम नंबर घेतलेचा 6 नंबर ताई मराठी घेत सुरू करा पुन्हा डोंट टेक टेन्शन फुल पाहिजे तुला हो सर्वांना भेटणार गाणं म्हणायचं मोठे ना गळ्यात झालं ते तुमच्या गळ्यात झाला तुमचं मोठी म्हणा आवाज येत नाही कुणाचा नीट म्हणायचं हुशारीत नाही सगळे भाऊ पाहिजे सगळ्यांना दूध पी का नको थांब राहिले माझं थोडं काम करून घेईन तुला दूर देईन फुगा देईन गंमत खूप खूप आता तू म्हणतो का ना मोठे हिमत त्याच्यात आवाज गेला पाहिजे मोठे हिमत मोठ्याने म्हण म्हण काही नाही ओके व्हेरी गुड D for dog, C for elephant, F for fish, G for grapes, H for house, I for ice cream, J for joker, K for kite, L for lion, M for monkey, N for nail. हा किती आहे सर ओके एक मिनिट किती आहे वजन सर 14.5 समोर बघ बाळा ए बेटा तू बाजूला सर ए बेटा
डॉक्टर साहेब सर्व सर घ्या आडवा घ्या आडवा घ्या मागून घ्या आणि हलकडे घ्या तिला बरोबर म्हणजे आडवा येतो ते विसरून जातो तुम्ही. बेटा उभा राहा, बेटा उभा राहा, उभा राहा तिथं राहू बा घ्या डॉक्टर साहेब त्याला. डॉक्टर साहेब पटकन. 14 ओके 16 11:30 कुणाचं वजन घेतलं? हे मागचं 1300, हे आता मागचं वजन 14 आहे. बघा 14 हे नीट बघा एकदम 1.5 किलो कसं काय? बापरे, अमित गोपाळ पंक्ती सर एवढा कार्यक्रम घेतो म्हणजे बघा हे दाखवतो तुम्हाला अभियानाचं सगळंच बघणार आहे आम्ही मुलींकडे जाऊन. नाही तुम्हाला एक पण नाही कसं मला दाखवते मी सर. होते सर, होते ना 6 होते पण सुधारणा केली चांगली गोष्ट आहे ना. काय चांगली गोष्ट आहे सुधारणा केली असेल. नाही. आणि सर कसं आहे, पालकांची पण साथ चांगली आहे. डॉक्टर साहेब, शिक्षित पालक असल्यामुळे ते डॉक्टर साहेब. सांगितलेलं ऐकतात. हो चांगलं आहे ना. नाही पालकांचं प्रमाण खूप चांगलं आहे. उभं राहा बेटा. मग तुम्ही म्हणता ना सर 2च अंगणवाड्या कशा केल्या? मला इथं 2 अंगणवाड्यात जास्त चांगली साथ मिळते म्हणून मी 2च केल्या. चांगलं करायचं ठरवलं. सगळीकडे नाही एवढं होऊ शकत. नाही होत नाही बरोबर तिथं आहे. प्रयत्न करा. किती आहे डॉक्टर साहेब? हा ती बॅग उचलून घे. हो घेतला. दप्तर कुठे आहे? दप्तर हे चांगले दीदी मध्ये दप्तर लगेच हो इकडे घ्या. बेटा तिकडे बरोबर अंगणवाडीचे कार्यकर्ते म्हणून ओळखते. जी शिकत असतानाची अंगणवाडी नाताची अंगणवाडी काही फरक पडला? फरक पडलाय बरं. आपण कसा आधार घेतला ना थोडं फरक किती फजिती राहिली मग कमी केली तुमच्याकडून तर आज जेवण घ्यायला पाहिजे. आज तुम्हाला जेवण नाही भेटणार. नाही बरं आता शिक्षणाचं फरक पडलं. बरं बघू ना मग उद्याचं काय करायचं. नाही ते नाही घेऊन आलोय आज माफ तुम्हाला. किती आहे वजन डॉक्टर साहेब? 54. बसा. फोटो काढताना डॉक्टरने कॅमेऱ्याकडे हे बघायला पाहिजे. नेहमीच तसं करतो. नेहमीच तसं करतो सांगतो. हो ना तसं नाही करायचं. मग तिकडून जावं लागतं. नाही बरोबर असं त्या मॅडमचा फोटो नाही तर अंगणवाडीचे काय खूप आहे वर्ष 22 वर्ष असं केलं काही मला सांग अंगणवाडी आता अंगणवाडीतून पुढच्या अंगणवाडीत एक का दोन दुसरी हा माझे विद्यार्थी तिसरी विद्यार्थी माझे पाच ते तोंडात काय फ्युचर मध्ये आपलं प्लॅन?
डॉक्टर माणसाची ना ताई तुम्हाला आमच्या नक्की शुभेच्छा तुम्हाला अंगणवाडी तक्रार तू काय करतो घरी बोला मग यशोदाताई किती वर्षापासून काय होतं या गावात 7 वर्ष तिथे अंगणवाडी देते काय रोज तक्रार करते चांगले आहे ताईंना ओळखतात तुमच्याकडे आले होते कशाला बस एकच काढला हात दाखवा डबल लोड काढलं ना मग कन्फ्युजन सीसी मध्ये कन्फ्युजन होतं आता ये बाई चल लोड पैसे यायला पाहिजे वादीचं डिलीट कर नोकरी करावं लागेल आमच्याकडे बरं का ताई हात पुढे करा हो ते हात दाखवा आम्हाला हा सर्व समोर बघा तुम्ही बाळाला द्या हा 1 मिनिट बाळाला घेऊन फोटो काढा त्याचा परत काढा पटकन काढा हा बस आता द्या बाळाला ताई बाळाला घ्या बरं हा काढा तर वजन कर साडी थोडी बसा 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 तुम्ही खुर्चीवर आता 1-2 झाले तर बस काही मोठ्याने उत्तर द्या नाव सांगा या गावच्याच का तुम्ही तुमचं बाहेर आहे का सासर आहे किती वर्षापासून राहता ताईला ओळखतात कशाला आल्या काय बोलवायला कशाला आजचं समजा नाही कशासाठी येते तुमच्या त्याच्या पहिले तुम्हाला हा सर रेकॉर्ड राहील ताई सगळ्यांना नमस्कार तुमचा मुलगा इथं शिकतोय ताई तुम्हाला बोलते मुलगी बरं ताई थोडंसं इकडे सरपंच सांगा तुम्ही सर्वजणांना दिसले ताई किती वाजता मुलीला आणून सोडतो तुम्ही साधारण बसा तुम्ही बस किती वाजता किती वाजता अंगणवाडी तुम्ही किती वाजता आणून सोडता 10ला सोडतात ताई तुमचा काय अनुभव समाधान आहे तुम्हाला प्रगती आहे मुलांमध्ये बरं ताई मागच्या तुमचा अनुभव बरं काय तो म्हणजे 1-2 तिला म्हणतो काही बरं त्याच्या आरोग्याची काळजी घेतली जाते का त्याला खाऊन मिळतो काही सगळ्यांची तुमची काही तक्रार करायला त्याच्यामुळे थोडं लेट होतं त्याशिवाय देते आल्यानंतर टाइम काय 9:30 वाजता आम्ही सोडत जा मुलींना 9:30ची वेळ छोटी 2 वर्षाची त्यांना ती आवड आहे ती घरीच राहत नाही मला कमीत कमी आमचं थोडे झालं तर 9:30 लागेल ही वेळ 8 वाजेची आहे थोडं पुढे येत आहे आता उन्हाळ्यामध्ये ती समजा 7 ते 11 असेल पण पुढची वेळ 8 ते 12 आहे तर 8 ते 12 ह्या वेळेमध्ये तुम्ही मुलांना आणून सोडलं तर त्यांना आणखी चांगलं शिक्षण मिळेल
आता इंग्रजी पण शिकवलं जातं. आता या दोन्ही ताईंनी सांगितलं आहे की नाही. त्या चांगलं शिकवतात. ती 3 महिने झाले इथे आली तर 2-4 गाणी म्हणती, ABCD म्हणती, 1-2 म्हणती. कोणाला पण म्हणून पण दाखवते. म्हणून बेटा म्हणून दाखव. पावसामध्ये मोठ्याने बसण्या. थांबा थांबा बोल नका. बोटांचे अक्षर 1-2 म्हणून दाखव. जोरात ना. पूर्ण म्हण. 1-2 चलो ठीक. नेक्स्ट स्नॅप घेऊन आपण खूप घेऊ फक्त. तोंडी नाही सांगू. ती म्हणते आम्ही दिलीच होती. आपण आता आपण 3 आपले 3 जे येतात ते मी सांगितलं चुकलं म्हटलं सर करून हे चूक नाही ना ताई, जरा चुकच तुमच्या चांगल्या कामाला आम्ही चांगलं म्हणतो की नाही. देवकर ना उषाताई आपले क्वालिटी पॉलिसीनुसार गुणवत्ता धोरणाचा मी इंटरव्ह्यू केला होता. गुणवत्ता धोरणानुसार आपले शॉर्ट टर्म पॉलिसी काय, म्हणजे आपले कमी कालावधीसाठी काय उद्दिष्ट असतात. कमी कालावधी मुलांचं पुरं प्राथमिक शिक्षण. सेवा नका सांगू ताई. क्वालिटी पॉलिसी रजिस्टरचा अभ्यास केला नाही का तुम्ही. ते बाबांनी आम्हाला हे करावं. काल कसं क्वालिटी पॉलिसी 22-23 दिवस झाले. चालून गेलं आहे की नाव काय दिलं आहे. चिमणी पाठ इथं नेवा पानवाडी म्हणजे इथं चिमणी पाखर इथे यायला पाहिजे होतं. आता इथं लिहून घ्या चिमणी पाखर. लसीकरण रजिस्टर कसं पाहिजे आपल्याला. लसीचा प्रकार, दिनांक आणि किती लोकांना दिली. गोषवारा पाहिजे. गोषवारा फक्त 38 लोकांना तुम्ही दिली. जे संदर्भ सेवेमध्ये येतं गरोदर मातेला टीटीचं इंजेक्शन दे ना. संदर्भ सेवा कशाला म्हणतात. संदर्भ सेवा एखाद्या मुलाला समजा सर्दी झाली, ताप आला, आपल्याकडे जे आहे औषध नाही डॉक्टर डॉक्टरकडे समजा ते आमच्याकडे आलेले ते जर त्याच्यावर नाही फरक पडला डॉक्टरकडे त्यालाच म्हणता. मग तेच सांगा ना तुम्ही. असं नका सांगू. एवढं चांगलं काम करता तुम्ही असं उत्तर नका. पेटी जे आलेली ना त्याच्यातून नाही जर फरक पडला नाही मग डॉक्टरकडे तुमच्याकडे सगळे ट्रीटमेंट होते का. काही मला दुसरा प्रश्न सांगा. तुम्ही पहिली लस कोणती दिली जाते. BCG 0 BCG आणि 0 पोलिओ वेगवेगळ्या लस आहेत. पहिले सुरुवातीला 0 पोलिओ देते. असं सांगा. पूर्ण नाही. आता काय चालू आहे. 12 चालू आहे, 13 चालू आहे. 13 आहे. आता असं म्हणू नका ते 13 आहे. पण मला 13 आहे. अक्षरशः 12 दिसते. 13 नाही सांगा रे. इकडे दाखवा. कोणत्या बचत गटाचा आहार आहे. नाव सांगा. मोठ्याने सांगा नाही. नवीन लागल्या पाहिजे बेसमध्ये. लक्ष्मी बचत गट. कुठे आहे हा बचत गट. आजचाच आहे का. का बरं. जर चक्कर आली तरी कॅमेरा ना तुम्ही गेले म्हणा. खाल्लं होतं. मुलं आहेत का कोणी. काही नाव सांगा. किती वाजता येता तुम्ही इथं. 7:30 येता. या गावात राहता तुम्ही. आल्यावर काय काय काम असतं.
वर्षापासून पाणी आणून पाणी फिल्टर पाणी मुलांची नखा वगैरे काढतात. सुपरवायझर कोण आहे तुमच्या? येतात का रे वर्षातून एकदा? नाही ना, महिन्यातून महिन्यातून एकदा येतात. नक्की येतात. तर ते तुम्ही इन्व्हेस्टरला लोन असते का?